जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय ग काय म्हणते नैना? काय चाललंय हे सगळं? तू नैनाला भेटायला जातेस म्हणून घरातनं बाहेर पडली आणि नैना तुला भेटायला इथे आली होती. नक्की कुठे गेली होतीस? काय प्रॉब्लेम झाला होता? ऍक्च्युली झालंय असं की मी एका कामानिमित्त ना घराबाहेर पडलो होतो, पण मला असं फील होतंय की मी घरी नसताना कोणीतरी घरी येऊन गेलंय. काय करावं? लँडलॉर्डला फोन करावा का पोलीस कंप्लेंट करावी? तू जिथे राहतोस त्या आजूबाजूच्या रस्त्यावर किंवा तुझ्या बिल्डिंगला सीसीटीव्ही कॅमेरे असतीलच. तू त्या सीसीटीव्हीचं फुटेज चेक कर. त्यातनं तुला नक्की कळेल की तुझ्या घरी नक्की कोण येऊन गेलं होतं. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? ऍक्च्युली लव्ह कम अरेंज. त्यांचे पॅरेंट्स कुठे असतात? मीनाक्षी अनाथ आहे आणि आता आम्हीच तिचं कुटुंब. बायको, तू आधी बी अनाथच होतीस आणि यापुढे बी अनाथच राहणार आहे. एक एक करत तुझ्या अख्ख्या फॅमिलीला नाही दानाला लावलं तर आपलं बी नाव विक्रम नाही. बायको, तू या फोटो मध्ये लयच रोमॅन्टिक दिसतीये ग. तुझ्या या रोमॅन्टिक आठवणीत आपण नाही असं होऊच शकत नाही. इथं आपण असणार तुझ्या सोबत. मीनाक्षी, हे तुझं गिफ्ट. आपल्या पहिल्या भेटीची आठवण. बायको, तुझं हेच स्वप्न होतं ना, पण तुला एवढ्या सहजासहजी आपण ती सुख मिळू देणार नाही. उद्या आपण तुला पहिला रंग लावणार, तुझा पहिला नवरा या नात्यानं. अभि, तुम्ही म्हणाला होतात ना सगळ्यात आधी तुम्ही मला रंग लावणार. मी रंग तर लावणार आहे, पण जोपर्यंत मी तुला रंग लावत नाही तोपर्यंत तू कुणाकडूनही रंग लावून घ्यायचा नाहीयेस. तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तुला हे करावंच लागेल. बायको, स्वतःसाठी तर तू नवरा शोधलासच, आपल्यासाठी बी बायको तू शोधली. आज आपण हीच गोष्ट समद्यांना सांगणार आहे, पण त्याआधी तुझ्यासाठी आणलेलं गिफ्ट नाही बघायचं का? बायको, आपण तुला आपल्या बरोबर न्यायला आलोय. आपण घराच्या बाहेरच उभा आहे. ऍक्च्युली मी एवढ्या रात्री आलो. माझ्या आणि तुमच्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट आहे, ती तुमच्याकडे जी माझी आहे. बायको, आय एम रेडी फॉर युअर वेलकम. बायको, आपण तुला वळायला विसरलो असलो तरी तुझा गृहप्रवेश विसरलो नाही. लक्ष्मीच्या पावलात ये, तुझ्या नवऱ्याच्या अख्ख्या खानदानाला तुडवत.
बायको ही नवऱ्याची सावली असते आणि त्याप्रमाणेच आमचा पक्या तुझ्या त्या आबी बरोबर सावली सारखा असणार आहे। पक्या कधी बी कुठं बी त्याला गोळी घालणार। पुढं काय होणार? तू इथे येऊन राहणार आणि तुझा नवरा डागात जाणार। तू मला सगळं काही सांगणार असा शब्द दिला होता, आठवत आहे ना? सांग, तुला जे काही सांगायचंय ते अगदी निसंकोचपणे सांग। ते 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 जे मला सांगायचंय ते हा बोल ना। बायको, आतापर्यंत तुला आपण कधीच गाजरा नव्हता ना आणला, म्हणून आता घेऊन आलोय। तेजस, सुरुवातीला मी तुला खूपच लाईटली घेतला होता, पण युअर अ जिनियस। चांगली चाल खेळलास। माझी ती खासियतच आहे, मला डाव रचता पण येतो आणि खेळता पण। चला 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 पटपट हात आवरा, आवीला पण जायचंय अजून। वहिनी, अगं आवरलं की नाही तुझं अजून? झालं झालं माझं वंश आले। हा ये लवकर। हो मला एक अर्जंट कॉल करायचा आहे, मी खाली जाऊन येतो तोपर्यंत। हो, मला जरा विचार करायला वेळ लागेल। हवा तितक्या वेळ घ्या। काही तर आपल्याला विसरूनच गेले बायको भेटल्यावर। हा आता अरे भाईंचाच फोन, म्हणजे काहीतरी काम असणार। हा भाई, काय हुकूम? नुसता हुकूम नाही, आज मुहूर्त बी आहे। म्हणजे काय भाई? तुला सांगितलं होतं ना आपल्या बायकोच्या नवऱ्याला संपवायचंय ते। हो ना भाई। हा, तसं समज की आज मुहूर्त लागलाय तो। आज बायकोच्या मंगळसूत्राच्या वाट्या उलट्या सुलट्या होणार आहेत, त्यातच आपण आपला गेम उलटा टाकायचा। भाई म्हणजे नक्की काय करायचंय आपल्याला? अरे तेच सांगतो ना। हा हा हा, सांगा ना भाई, सांगा। वाह भाई वाह, क्या बात आहे भाई। तुम्ही अजिबात काळजी करू नका भाई, पुढचं काय ते मी करतो। हा, तुम्ही समजा आत्ताच कामाला लागलो मी। ठेवा आता। बायको, तुझ्या दुसऱ्या नवऱ्यावर या यमदेवाची सावली पडली आहे। चल देवाला हळदी कुंकू वाहून घे। आणि आता मंगळसूत्राला हळदी कुंकू वाह।
फार लेट बायको. 3 मिनिटं आधी पोचली असती तर तुझ्या नवऱ्याला पोचायचं तिथं पोचला तो 3 मिनिटं आधी. खेळ खाला. नंदा कोणाबरोबर होती? तो तिचा फक्त मित्र तरी नक्कीच वाटत नव्हता. काहीतरी गडबड वाटते. नुसतंच घरात बसून पगार घेण्यापेक्षा मी जर ऑफिसला आलो आणि पगार घेतला. तुला काय म्हणायचंय ते नीट लक्षात आलंय माझ्या. लिमिटमध्ये राहा. स्वतःच्या फायद्यासाठी जर मनवाची मदत घेतली नाही इथून पुढे तर मी काय करू शकतो तुला चांगलंच माहिती आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की नंदिनी जे मागेल ते आपण तिला देत सुटलो ना तर ती हिकट होऊन जाईल. उद्या एखाद्या गोष्टीला आपण विरोध केला ना तर ती जीवाचं काही बरं वाईटही करून घेऊ शकते. ते काही असलं तरी तिच्या हौसेसाठी हे लग्न होणार. कोणाचं लग्न? तन्मय आणि नंदिनीचं लग्न. अरे मानस ऐकलं तू? तू इथे सगळं इकडेच सांगू का? नाहीये इकडे कोणी. आई मी लहान आहे का? लहान असल्यासारखं काय जबरदस्ती करते? तेही हे नारळ पाणी प्यायला. गार्गी, तुला वाटत असेल तू खूप मोठी झाली आहेस, पण माझ्यासाठी तू लहानच आहेस आणि लहानच राहणार आहेस. आणि हे जी काही दमदाटी आहे ना ती तुझ्यामुळे मला करावी लागते, कारण तू अजिबात स्वतःची काळजी घेत नाहीस. गार्गी ऑफिसला जायचं म्हणते. माझ्या बाजूने मी समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तिने ऐकायला हवं ना. शेवटी काय, जे काही आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही. वासुभाऊजींचं स्वप्न होतं तुझं आणि त्यांचं लग्न व्हावं. हे बघ, अशा परिस्थितीत आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे. आई अगं, मी आता जर त्याच्यासोबत राहिले ना तर तो त्याच्या स्वप्नातनं कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आणि नाही हा, मला कोणाला अशी खोटी स्वप्न दाखवायची नाहीये. सो वासूला जर आता पुढे जायचं असेल, कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर त्याला या सगळ्यातनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. मीरा खूपच स्ट्रॉंग होत चालली, पण आता आपण ठरवायचंय आपल्याला गुलाम व्हायचंय की राजा.